मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट समोर आलेले आहे. नारी शक्ती दूत ॲपमध्ये एडिटिंगचा ऑप्शन आता अवेलेबल करण्यात आलेला आहे. ज्या महिलांनी याआधी अर्ज सादर केले असेल परंतु त्यांच्या अर्जामध्ये काही मिस्टेक झाली असेल ते आता आपला अर्ज एडिट करू शकतात. चला तर अर्ज एडिट करण्याची पूर्ण प्रक्रिया बघूया. अर्ज एडिट करण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाणे, त्यानंतर नारी शक्ती दूत असे सर्च करा. नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यासमोरील अपडेट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करा. आता अर्जदाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल क्रमांकावर 4 अंकी एक OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर करून व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करा. आता तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन झालेले आहात. केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा. यापूर्वी तुम्ही जे अर्ज सादर केलेले असतील त्याचा तपशील तुम्हाला या पेजवरती दिसेल. ज्या अर्जामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे त्या अर्जावर क्लिक करा. उजव्या कोपऱ्यात सर्वात वरती तुम्हाला एडिटचा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा. आता एक पॉपअप येईल ज्यामध्ये सांगितलं जाईल की हा अर्ज तुम्ही एकदाच एडिट करू शकता. त्यामुळे तुम्हाला जे काही बदल करायचे आहेत ते एकाच वेळेस काळजीपूर्वक करा. ज्या ठिकाणी तुम्हाला मिस्टेक झालेली वाटत आहे ते योग्य करून घ्या. ज्या अर्जदारांनी नवीन अर्ज येण्यापूर्वीच अर्ज सादर केले होते त्यांनीसुद्धा आपल्या माहितीमध्ये या ठिकाणी बदल करून घ्यायचा आहे. जे डॉक्युमेंट अपलोड केले त्यामध्ये एखादे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले असेल तर ते सुद्धा तुम्ही चेंज करून घ्या. ज्यांनी जुने हमीपत्र अपलोड केले होते त्यांनीसुद्धा नवीन हमीपत्र डाउनलोड करून त्यावरती सही व इतर माहिती भरून तेच अपलोड करावे व त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. पुन्हा तुम्हाला एक OTP येईल, तो टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपमध्ये आलेला एडिटचा ऑप्शन तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची संधी मिळेल. धन्यवाद.